हाय फ्रेंड्स, चला आज आपण नाश्त्यासाठी एक नवीन पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी मी घेतलेले 1 वाटी मुरमुरे, जे आपले पांढरे मुरमुरे असतात भेळचे, ती भेळ मी 1 वाटी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर 1 छोटी वाटी मी रवा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि ते दोन्ही पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता त्याला मी असं बारीक वाटून घेणार आहे। आता तो बारीक वाटलेला आपण जे मिश्रण आहे दोन्हीचं ते एका बाउलमध्ये घ्यायचं। त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, जर तुमच्याकडे भाज्या असतील की जसं की शिमला मिरची, गाजर, तर तुम्ही खिसून टाकू शकता, कट करून टाकू शकता। ठीक आहे, आता याच्यामध्ये मी कांदा घातलाय, टोमॅटो घातलाय आणि हिरवी मिरची घातलेली। त्याचबरोबर आता हे बघा मी दही घातलेलं आहे 1 वाटी, तर दही नसेल तर तुम्ही लिंबूही पिळू शकता। ठीक आहे, आणि हे जिरे आहेत, अर्धा चमचा जिरे घातलेली आहे। थोडंसं मी हिंग पण त्यामध्ये घातलेलं आहे। हे मीठ आहे, चवीनुसार मीठ हे घाला त्याच्यामध्ये। आता हे एकदम असं छान असं एकजीव करून घ्या आणि पाणी आपल्याला थोडं थोडं टाकायचं, एकदम पाणी अजिबात टाकायचं नाहीये, थोडं थोडं पाणी टाकत राहायचं, कारण की एकदम जर पातळ झालं तर मग आपले जो नाश्त्यासाठी जे आपण बनवणार आहोत, छोटे त्याला तुम्ही उत्तप्पा म्हणू शकता किंवा छोटी इडली किंवा काही नाव देऊ शकता, पण खूप छान आणि खूप चविष्ट असा हा नाश्ता लागतो। लहान मुलाच्या डब्याला तर नक्कीच द्या, त्यांना तर खूपच आवडेल। आता माझ्या घरातही लहान मुलं आहेत, त्याच्यासाठी मी हा नाश्ता बनवत आहे। मुले इतकं आवडीने खातात की हे सांगूच नका, कारण की माझ्या घरामध्ये मी आठवड्यातून 2दा तरी हा नाश्ता बनवते। आज माझ्याकडे भाज्या नाहीयेत म्हणून मी भाज्या टाकल्या नाहीत, तर कधी कधी मी गाजर टाकते खिसून, कधी शिमला मिरच असती, काही टाकू शकता, कधी पालकही टाकू शकता, त्यात शापू टाकू शकता, मेथी टाकू शकता। ते बघा आपलं मिश्रण आता तयार झालेलं आहे, तर ते मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी तेल टाकत आहे आणि छोटे छोटे मुलांना आवडतात त्या आकाराचे मी बनवणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याला आकार देऊ शकता, मोठा छोटा कसंही बनवू शकता। बघा तेल असं सगळीकडे असं मस्त लावून घेतलेलं आहे मी। बघा तसे छोटे छोटे छान असे मी इडली म्हणा, डोसा म्हणा, काही म्हणू शकता त्याला, किंवा आप्पेही म्हणलं तरी चालेल। एकदा नक्की ट्राय करून बघा, हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता आणि झटपट होणारा नाश्ता आहे हा, खूप छान लागतो। मुलांना टोमॅटो सॉस बरोबर द्या किंवा चटणी बरोबर दिला तरी चालेल। तर कसा वाटला तुम्हाला हा माझा नाश्ता, मला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की ट्राय करा। आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या शहरातून बघत आहात ते नक्की मला कमेंट करून सांगा, आणि अजून कुठली डिश तुमच्यासाठी नवीन घेऊन यायची असेल तर तेही कमेंट करून सांगा, ते नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल। जर माझ्या चॅनलवरती अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील, आणि लाईक करायलाही विसरू नका। पहा किती सुंदर आणि छान असे आपले छोटे डोसे झालेले आहेत, खूप छान। माझ्या मुलं तर ह्याला इडलीच म्हणतात, इडली तर इडली। आता हे एक छोटं मी मोठं पण केलेलं आहे त्याच्यामध्ये, पहा कसा कलर पण खूप सुंदर आलेला आहे। हा हा हा, आणि खायला तर अजूनच भन्नाट लागतो हा। नक्की मित्रांनो ट्राय करा। चला तर मग आजची रेसिपी कशी वाटली पटकन एक लाईक करा। बाय बाय।